नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे संजना आणि अनिरुद्ध दोघंजणं हॉस्पिटलमध्ये पत्ते खेळत बसलेले असतात. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, हे पत्ते सगळे आता माझे झाले, कारण मी सेम रंगाचा पत्ता टाकला आहे. तेव्हा इथे संजना म्हणते, अजिबात नाही, तू घ्यायला हवे होतेच पत्ते, पण आता मी तुझ्या पत्त्यावरती सेम कलरचा पत्ता टाकला आहे, त्यामुळे हे सगळे पत्ते आता माझे झाले. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की संजना, आता तू या खेळामध्ये सुद्धा सगळे पैसे तुलाच घेणार आहेस का? म्हणजे खेळामध्ये सुद्धा तू सोडणार नाही आहेस. तेव्हा संजना म्हणते, अजिबात नाही, कारण माझा जन्म नेहमी जिंकण्यासाठी झाला आहे आणि पैसा मला किती महत्त्वाचा वाटतो हे तुला बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे संजना म्हणते की ह्या वेळेला सुद्धा मीच जिंकलेली आहे. त्यानंतर इथे संजना म्हणते, अनिरुद्ध, बरं झालं तू योग्य वेळी हे नाटक केलंस, नाहीतर काय झालं असतं काय माहिती. तेव्हा इथे संजना म्हणते की अनिरुद्ध, मी काय म्हणते, हे बघ, काही झालं ना तरीसुद्धा आपण समृद्धी निवासमध्येच राहायचं आहे. आपण तिथून काही बाहेर पडायचं नाही. पण मला असं वाटतं की आपण अरुंधतीने जो चेक दिला आहे ना आपल्याला, तो सुद्धा आपण बँकेमध्ये टाकायचा आणि सुट्टा करून घ्यायचा. ते सुद्धा पैसे आपल्या अकाउंटवरती येऊ दे ना. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो, हे बघ संजना, हे मी नाटक का केलं आहे तुला चांगलंच माहिती आहे. हे नाटक मी केलं आहे कारण त्या घरामध्ये आपल्याला राहता यावं म्हणून. म्हणून मी म्हणतो आहे की आपण अरुंधतीने दिलेला चेक हा सुट्टा करायचा नाही. आपण तो चेक तिला परत द्यायचा. कारण का आपल्याला त्या घरामध्ये राहता येणार आहे, हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कळते का तुला? ते घर सोडून आपण कुठेही जायचं नाही. तेव्हा इथे अनिरुद्ध म्हणत असतो, आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव, हे नाटक मी फक्त त्या घरामध्ये राहण्यासाठी केले. त्याच्यामुळे पैशांसाठी तू पुन्हा आता वाद क्रिएट करायचा नाही. तेव्हा संजना म्हणत असते, बरं ठीक आहे, तू म्हणशील तसंच आपण करू. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो, आणि तू जर माझं ऐकलं नाहीस ना, तर मग मी पुन्हा तुझी साथ कधीच देणार नाही. तेव्हा संजना म्हणते, मी असं काही करणार नाही आहे. तुझी इच्छा आहे ना, तर आपण फक्त त्या घरामध्ये राहायचं आणि मी तो चेक गेल्यानंतर अनिरुद्ध अरुंधतीला परत करून टाकेन, ठीक आहे? तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो, तेच करायचं आहेस तू. उगाच त्या घरामध्ये अजून मला वाद नको आहेत, कारण जे झालं ते बाद झालं. आपल्याला घरातून बाहेर काढत होते, पण आपल्याला त्याच घरामध्ये राहायचं आहे, म्हणून मी हे नाटक केलं आहे. आणि ते घर पुढे जाऊन किती महाग होणार आहे ते तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे. त्यानंतर ते दोघंजणं बोलत असताना तिथे कांचन येते. कांचन म्हणत असते की अनिरुद्ध, अरे कसं आहेस तू? हे सगळं कसं घडलं? तेव्हा इथे संजना म्हणत असते, आई बघताय ना तुम्ही, हे सगळं कुणामुळे घडलं आहे ते? ती अरुंधती आहे ना, तिच्यामुळे. आम्हाला हाताला धरून घराच्या बाहेर काढत होती ना. आता बघा काय घडलं. अनिरुद्धला हार्ट अटॅक आला. त्याला कसं बसं आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट झाली, म्हणून तो बरा झाला आहे. तेव्हा इथे आता कांचन म्हणत असते, तू मला सोडून कुठेही जायचं नाही. तू माझ्याबरोबर त्याच घरामध्ये राहायचं, कळलं तुला? माझा मुलगा मला माझ्या नजरेसमोर हवा आहे. तेव्हा इथे अनिरुद्ध म्हणत असतो की आई, मलासुद्धा तुला सोडून कुठेही जायचं नाही आहे. तेव्हा इथे कांचन म्हणते की अनिरुद्ध, तू लवकरात लवकर बरा हो. मला माझ्या मुलाचे खूप लाड करायचे आहेत आणि लवकर घरी घेऊन यायचं आहे. तेव्हा इथे अप्पा म्हणत असतात की अनिरुद्ध, तुला हार्ट अटॅक आला होता ना, मग इथे मशिनरी वगैरे काहीच नाही आहेत का तुझ्यासाठी? म्हणजे नॉर्मल हॉस्पिटलमध्ये माणूस येतो तसा तू आला आहेस? तुला हार्ट अटॅक आला आहे ना, मग इथे मशिनरी वगैरे हवे आहेत. तेवढ्यातच तिथे अभि येतो. अभि आल्यानंतर म्हणत असतो की आजी, आप्पा, तुम्ही इथे? तेव्हा आप्पा म्हणतात की हो, मी बघायला आलो आहे अनिरुद्धला. तेव्हा अभि म्हणत असतो की आता बाबा खूप बरे आहेत, त्यांना आपण घरीसुद्धा घेऊन जाऊ शकतो. म्हणजे माझं डॉक्टरांबरोबर बोलणं झालं आहे. डॉक्टर म्हणालेत, माझ्या जबाबदारीवर आपण बाबांना घरी घेऊन जाऊ शकतो. मायग्रेन हार्ट अटॅक आला होता, बाकी काही नाही. त्याच्यामुळे इथे काही मशिनरी वगैरे नाही आहेत. तेव्हा आप्पा म्हणतात, हो का? म्हणजे असासुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो तर, ज्याच्यामध्ये मशिनरी वगैरे माणसाला लागतच नाही. त्यानंतर इथे कांचन म्हणत असते, अहो तुम्ही गप्प बसावं. थोडक्यात आपला मुलगा वाचला, त्याचं कौतुक नाही आहे का तुम्हाला? कांचन म्हणते, अनिरुद्ध चल, लवकर घरी चल. तू घरामध्ये नाही आहेस ना, घरातून चैतन्य गायब झाले, लवकरात लवकर आपल्या घरी परत ये. तर इथे आप्पा आता टेन्शनमध्ये असतात. यश म्हणतो, आप्पा काय झालं? तुम्ही बाबांना बघायला गेला होतात ना हॉस्पिटलमध्ये, कसे आहेत ते? तेव्हा आप्पा म्हणतात की ठीकच आहे. म्हणजे ठीकच म्हणायचा, घरीसुद्धा येणार आहे उद्या. तेव्हा इथे यश म्हणतो, उद्या लगेच येणार आहेत? म्हणजे त्यांना बरं वाटतंय का? नाही, ही तर चांगलीच गोष्ट आहे की ते उद्या परत येणार आहेत. तेव्हा आप्पा म्हणत असतात की यश, अरे हार्ट अटॅक आलेला माणूस असा लगेच बरा होतो का? तेव्हा यश म्हणतो, म्हणजे आप्पा तुम्हाला काय म्हणायचं आहे?
तेव्हा आप्पा म्हणत असतात की हे बघ यश, अनिरुद्ध माझा मुलगा आहे. त्याचं सगळं चांगलं व्हावं असंच मला वाटतं आणि तो या आजारातून बरा झाला आहे याने पण मला आनंदच झाला आहे. पण एका गोष्टीचा तू विचार कर ना, हार्ट अटॅक आलेला माणूस लगेच बरा होतो का? तर इथे अनिरुद्ध एकदम ठणठणीत बरा आहे आणि तो उद्याच्या उद्या घरीसुद्धा येतो आहे. मी हॉस्पिटलमध्ये त्याला बघायला गेलो, तो एकसुद्धा मशीन तिथे नव्हती. तर मला असं वाटतंय की अनिरुद्ध हे सगळं नाटक करतोय. तेव्हा यश म्हणतो की "अप्पा मलासुद्धा संशय आला होता. मी आईला सांगितलं तर आई मलाच ओरडली. म्हणते की नाही खरोखर हार्ट अटॅक आला आहे." तेव्हा अप्पा म्हणतात, "अरे अनिरुद्ध सुधारणाऱ्यांमधला अजिबातच नाही आहे. यश तुला माहिती आहे तो माझा मुलगा आहे, पण तरीसुद्धा त्याने हार्ट अटॅकचं नाटक केले असंच मला वाटतं." तेव्हा यश म्हणतो की "मलासुद्धा असा संशय होताच." तेव्हा कांचन म्हणते, "हे काय चाललं आहे तुमचं? हे बघा तुम्ही असं नाटक म्हणू नका. माझ्या मुलाला खरोखर हार्ट अटॅक आला होता, पण त्याचं नशीब चांगलं आहे म्हणून तो वाचला आहे त्यातून आणि तो घरी आल्यानंतर मला या घरामध्ये क्लेश नको आहे आणि क्लेश करणारी मला माणसंसुद्धा नको आहेत या घरामध्ये, कळलं तुम्हाला?" तेव्हा इथे आपणना कळतं की संजनाने आणि अनिरुद्धने चांगलेच कान भरलेत इथे कांचनचे, म्हणून तर ती आता अरुंधतीच्यासुद्धा विरोधात जायला निघाली. तर इकडे आता अभि येतो आणि म्हणत असतो की "अनघा, लवकर ब्रेकफास्ट घेऊन ये, मला निघायचं आहे." तेव्हा अनघा म्हणते, "लगेच आलेच." तेव्हा तिथे यश येतो आणि म्हणत असतो, "काय रे अभि, बाबा कसे आहेत, बरे आहेत ना? कधी डिस्चार्ज मिळतोय त्यांना?" तेव्हा अभि म्हणत असतो, "अरे वा, आज तू बाबांची चौकशी करतोयस चक्क. मला खूपच जास्त आश्चर्य वाटते. म्हणजे तुलासुद्धा बाबांची काळजी वाटते तर." तेव्हा यश म्हणतो, "का मला बाबांची काळजी नाही का वाटू शकत? म्हणून तर तुला विचारतोय ना ते कसे आहेत म्हणून, आणि आज त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे ना." तेव्हा इथे अभि म्हणत असतो, "नाही, हे सगळं आहे ना आईमुळे घडतंय, तुला कळतंय ना? आणि तू नेहमी आईची बाजू घेऊन बोलत असतोस. तुला कधी बाबांची काळजी याआधी वाटली आहे असं मला तरी वाटत नाही. तुला नेहमी पुळका आहे ना आईचाच असतो. हे सगळं जे काही घडतंय ना यश, ते आईमुळे घडतंय या गोष्टीचा तू जरा विचार कर." तेव्हा यश म्हणतो, "हे काय बोलतोयस तू अभि? बोलताना जरा विचार करून बोल. आपल्या आईविषयी बोलतोयस तू." तेव्हा अभि म्हणतो, "हां, मग मी आईविषयीच बोलतोय. काय केलं रे आईने? आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेली आणि नको त्या वयेमध्ये आपली लग्न करून द्यायची त्यावेळेला एका परपुरुषाच्या प्रेमात पडली आणि त्याच्याबरोबर लग्न करून गेली. आणि मग काय झालं, तो माणूससुद्धा निघून गेला आणि मग आली परत इथे. अरे काय करायची गरज होती हे सगळं तिला? आणि आता काही उरलेलं नाही आहे हातामध्ये. तेव्हा आता सगळ्या माणसांना घरातून बाहेर काढायला निघाली." तेव्हा इथे यश म्हणत असतो, "अभि गप्प बस. आईच्या विरोधामध्ये एक शब्दसुद्धा बोलू नकोस." तेव्हा अभि म्हणतो, "का नाही बोलायचं मी? तू जेव्हा बाबांना वाटेल तसं बोलतोस, तेव्हा मी तुला थांबवतो का? नाही ना. मग मी पण आता बोलणार. आई जेव्हा इथे संजना आणि बाबांना घरातून बाहेर काढत होती, तेव्हा तर तू काहीच बोलला नाहीस. तेव्हा सगळ्यात आधी बॅग भरून तू सुद्धा पुढे होतास ना त्यांना घरातून बाहेर काढायला." तेव्हा यश म्हणतो, "अभि गप्प बस. तेव्हा सगळेजणच रागवलेले होते. तेव्हा तू आईला वाटेल तसं बोलशील आणि मी खपून घेईन असं होणार नाही." तेव्हा अभि म्हणतो, "तुला काय करायचं आहे ते कर. मी कुणालाही घाबरत नाही, कळलं ना? पण मी बोलणार. आईची चुकी होती म्हणजे होती. तिने नको त्या वेळेला नको ते केलं ना, म्हणून आज ही परिस्थिती आपल्यावरती उद्भवली आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेली होती. तिने केलं का आपला विचार? नाही ना. पण बाबा सतत आपल्याबरोबर होते. ते कधीच घर सोडून गेले नाही." तेव्हा इथे यश म्हणत असतो की "अभि तू गप्प बस. आता आईच्या विरोधात एक शब्द बोलू नकोस, नाहीतर मी काय करेन काही सांगता येत नाही." तेव्हा इथे अभि म्हणतो, "काय करशील तू, काय करशील?" आणि तो धक्का द्यायला सुरुवात करतो. तेव्हा यश अभिचा हात पकडतो आणि म्हणतो की "गप्प बस अभि. धक्का देऊ नकोस आणि आहे ना आईला वाटेल तसं बोलू नकोस. आता एक पाऊल जरी पुढे आलास ना तरीसुद्धा मी विसरून जाईल तू माझा भाऊ आहेस." तरीसुद्धा इथे अभि काही ऐकायला तयार नसतो. तेव्हा यशलासुद्धा खूप जास्त राग येतो आणि तो रागानेच अभिची इथे गलफटी पकडतो. तेव्हा अनघा आणि इथे यशची बायको आता दोघांना थांबवायला येतात. तेव्हा इथे यश काही त्याला सोडायला तयार नसतो. त्याला खूप जास्त राग आलेला असतो, कारण अभिने इथे अरुंधतीचा खूप अपमान केलेला असतो. वाटेल तसं तिला बोललेला असतो आणि त्यामुळे इथे यश आता रागवून त्याला मारायला धावून जातो. तेव्हा इथे अरुंधती येते आणि म्हणते, "हे काय चाललं आहे तुमचं? सोडा एकमेकांना. अरे सख्खे भाऊ आहात ना तुम्ही? दोघंजणं वैरी असल्यासारखे काय भांडताय? एकमेकांच्या जीवावरती उठलाय का?" तेव्हा यश म्हणतो, "आई तुला नाही माहिती हा तुला काय बोलत होता." तेव्हा इथे अरुंधती म्हणते की "हे बघ यश, तो मला काहीही बोलला असला ना तरीसुद्धा तू त्याच्यावरती हात उगारशील का? अरे लहान भाऊ आहेस ना तू त्याचा."
तरीसुद्धा इथे आता अभि म्हणतो की मी जे काही बोललो ना ते बरोबरच आहे आणि तुम्ही या घरातल्या माणसांना कुणालाही घराच्या बाहेर काढू शकत नाही, हे अधिकार नाही आहे, तुम्हाला कळलं ना? तेव्हा इथे आता अरुंधती खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. तर इथे संजना आणि अनिरुद्ध आता घरी आलेले असतात. तेव्हा कांचन त्यांचं औक्षण करायला येते. तेव्हा इथे संजना म्हणते की आई ते तुम्ही काय म्हणता, इडा पिडा टळू दे असं काहीतरी म्हणता ना, ते सुद्धा आता म्हणा. त्यानंतर इथे अरुंधती आता शांतपणे बसलेली असते. तेव्हा इथे संजना म्हणते की आई आम्हाला या घरामध्ये जर यायचं असेल ना, तर जी बाई आम्हाला हाताला धरून या घरातून बाहेर काढत होती ना, तिलासुद्धा इथे आता औक्षण करायला सांगा आणि आम्हाला मानाने हाताला धरून घरामध्ये घ्यायला सांगा. तेव्हा इथे आता यश म्हणत असतो की आई तुला हे सगळं करायची गरज नाही आहे. तेव्हा इथे संजना म्हणत असते का गरज नाही आहे? अरुंधती तूच औक्षण करायचं आणि आम्हाला घरामध्ये घ्यायचं, अनिरुद्धची अशी इच्छा आहे. तेव्हा इथे आता कांचन म्हणते की ये बाई ये लवकर, माझा मुलगा मला माझ्या घरामध्ये राहायला हवा आहे, तू त्यांचं औक्षण कर. तेव्हा संजना म्हणते तेच म्हणते मी, नाहीतर मग आम्ही लगेचच इथून निघून जाऊ. आई तुम्हाला चालणार आहे का? तेव्हा इथे कांचन म्हणते अरुंधती अगं ये ना बाई. तेव्हा अरुंधती आता कांचनसाठी उभी राहते त्यांचं औक्षण करायला आणि ती आता लांबूनच इथे औक्षण करत असते रागारागानेच. तेव्हा इथे संजना आणि अनिरुद्ध यांना अजूनही खूपच जास्त आनंद होतोय त्या घरामध्ये येण्याचा. तर इथे सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. तर इथे यशची आता बायको म्हणत असते की आजी आमची मंगळागौर आहे ना, तर तुम्ही माझ्या आईला सांगाल ना? तेव्हा इथे कांचन काही न बोलता तिथून निघून जाते. तेव्हा अनघा म्हणत असते की काय झालं, आजी काही न बोलता सरळ निघून का गेल्या? तेव्हा यशची बायको म्हणते हो ना, मंगळागौर आहे आणि मग आजी आईला मंगळागौरचं सांगणार आहेत की नाही असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. तर इथे आता संजना म्हणत असते की अरुंधती हा चेक मी तुला परत करते. तेव्हा इथे कांचन म्हणत असते की मला या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे आता क्लेश नको आहेत, कळलं तुम्हाला?